नमस्कार मित्रांनो, आज तिसरा दिवस आमच्या ऑनलाईन संगीत महोत्सवाचा। आज आपल्याला ज्येष्ठ गटातले गायक गायिका आणि काल राहून गेलेले 2 आणि आजचे 2 असे 4 नवोन्मेष गटातले गायक यांची गाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे। अर्थातच आजचे गटप्रमुख आणि निवेदक असणार आहे अशोक कुमावत। तर गाण्यांवरती कॉमेंट्स देण्यासाठी आज आहे सुप्रसिद्ध उपशास्त्रीय गायिका प्रणती म्हात्रे। तेव्हा आजच्या मैफिलीचा आनंद घेऊया, पण त्यानंतर आपण आपली झूम मीटिंग रात्री 9 वाजता बरोबर परत घेणारच आहोत। तेव्हा सर्व रसिक श्रोते, परीक्षक आणि कलाकार तसंच आयोजक यांना रात्री 9च्या मीटिंगचं मनापासून आमंत्रण। मंडळी, गेले 3 दिवस आपण हा सांगीतिक महोत्सव अतिशय आनंदानं अनुभवला। खूप मजा आली सर्वांनाच, तुम्हाला, आम्हाला, कलाकारांना, सगळ्यांनाच। अर्थातच ही गाणी आपल्या नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना, सगळ्यांना ऐकायला मिळावी, बघायला मिळावी अशी तुम्हालाही उत्सुकता असणारच। पण आम्ही हे कार्यक्रम असेच्या असे आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही जी काही गाणी म्हटली ती 3 गाणी आम्हाला पाठवली होती। त्या 3 गाणी प्लस ज्यांचं नवोन्मेषमधलं गाणं आहे ते, असा 3 ते 4 गाण्यांचा बंच त्या व्यक्तीच्या नावे एकत्रित करून आम्ही यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत। अर्थात आम्ही म्हटलं होतं की 12 तारखेपासून ते दिसायला लागेल, पण काही एक तांत्रिक अडचणींमुळे आपण 13 तारखेपासून त्याची सुरुवात करणार आहोत आणि 21 तारखेपर्यंत लोकांच्या त्याच्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया, व्ह्यूज, कॉमेंट्स या सगळ्यासाठी मार्क देऊन आपण प्रत्येक गटातून एक असं प्रेक्षक पसंतीचं पारितोषिक देणार आहोत। तेव्हा उद्यापासून परवापासून 13 तारखेपासून आपण यूट्यूब चॅनलवर या गोष्टी दिसतील। आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, ओळखीच्यांना जाणीवपूर्वक चॅनलवर आपली मतं द्यायला सांगा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, कारण या चॅनलवर आधीचे आमचे अभिवृद्धी सभेचे कार्यक्रम तसंच आधीचे स्पर्धकांचे कार्यक्रम सगळेच त्याच्यावर अनुभवता येणार आहेत। तेव्हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, तुमच्या व्हिडिओजना लाईक करायला सांगा, बघायला सांगा, कॉमेंट्स करायला सांगा आणि त्याप्रमाणे आपण आता प्रेक्षक पसंतीचं पारितोषिकही देणार आहोत। तेव्हा सर्वांना या स्पर्धेसाठी आणि त्यातल्या यशासाठी तसंच पुढच्या सर्व आयुष्यातल्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा। आणखी एक आठवण सगळ्यांना सांगायची म्हणजे 25 तारखेला आपला बक्षीस समारंभ असणार आहे। सुप्रसिद्ध संगीतकार, गायक मिलिंद इंगळे, गारवा फेम मिलिंद इंगळे त्या दिवशी उपस्थित असणार आहेत। त्यांच्यासोबत अर्थातच सर्व परीक्षक पण असतील आणि तेव्हा या तारखेची आठवण ठेवा आणि जरूर त्या दिवशी उपस्थित राहा। सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना आत्ताच मनपूर्वक धन्यवाद सुद्धा। नमस्कार मित्रांनो, रंगगंध कलासक्त न्यास आयोजित श्रवणी अशा सुगम संगीताच्या या सत्रात मी अशोक कुमावत, ज्येष्ठ गट प्रमुख या नात्याने आपल्या सर्व प्रेक्षकांचं आणि श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज 11 जुलै आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास यांची जयंती। तर त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून ज्येष्ठ गटाची एकूण 9 व नवोन्मेष गटात 4 अशी 13 गाणी मी आपल्यासमोर सादर करतोय। या प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणानंतर
आमच्या या गटाच्या परीक्षक प्रणितीताई म्हात्रे यांच्या छान छान प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभंग सादर करणार आहेत स्नेहल पुरकर, ज्या बडोदा येथे जन्माला आल्या आणि त्यांचं वास्तव्य हैदराबाद येथे आहे. त्यांनी शास्त्र आणि संगीत शाखेची पदवी घेतली असून बडोदा आकाशवाणीच्या नामवंत कलावंत त्यांच्या मातोश्री सरला आनंद नेने यांच्याकडे त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले आहेत. दांडिया तसेच इतर गुजराती प्रकारांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून गेल्या 15 वर्षांपासून त्यांचं सूर मार्तंड हे विद्यालय संगीत शिक्षणाचं काम करते. संत परंपरेतील एक संत नरहरी सोनार यांचा देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार हा अभंग सादर करतायत स्नेहलजी पुरकर. नमस्कार मंडळी, मी स्नेहल पुरकर हैदराबादहून अभंग सादर करीत आहे जौनपुरी रागातला. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार हरीचा दास, नरहरी सोनार, सोनार, नरहरी सोनार, नरहरी सोनार हरीचा दास, हरे मपद मपध ध सा, साध मपध सा, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी
रात्रंदिवस तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. धन्यवाद. संत नरहरी सोनारांचा जितका प्रासादिक हा अभंग आहे, तितकीच सहज सुंदर चाल या अभंगाची आहे. स्नेहल, तुमचा आवाज मधाळ आहे. भक्तिरसाचा परिपोष सहजपणे करण्यासाठी आवश्यक असं लाघव नैसर्गिकपणेच तुमच्या गळ्यात आहे. त्याचा छान उपयोग तुम्ही हा अभंग गाताना केला. अभंग गायनाचा पाया रसाळपणा असतो. तो रसाळपणा तुमच्या अभंग गायनात नक्कीच होता. तुमचं अभंग गायन अतिशय आल्हाददायक होतं. सात्विक भाव आणि भक्तिरस सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून होते. त्याचं कुठेही भावगीत करणं झालं नाही, ही मोठी जमेची बाजू आहे. सुरांचा अभ्यास अधिक खोल केलात ना, तर तुमचं गाणं अजूनही खूप जास्ती परिणामकारक होईल. खूप खूप शुभेच्छा. स्नेहलजींच्या या अभंगाला प्रणितीताईंनी खूप छान प्रतिक्रिया दिलेली आहे. ओतप्रोत भरलेला असा भक्तिरस आणि त्याला मधाळ आवाजाची सुरेल अशी जोड, त्यामुळे ते भक्तिगीत राहिलं, भावगीत झालं नाही. खरं म्हणजे सलामीला आलेल्या फलंदाजाने छानपैकी खेळी करावी, अशी ही पहिल्याच अभंगाने तुमची झालेली खेळी निश्चितच कौतुकास्पद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. रसिक मित्रांनो, या गोड अशा अभंगानंतर आपण आता नवोन्मेष गटातील 4 कलाकारांची गाणी ऐकणार आहोत. नवीन रचनेचा, नवीन संगीताचा आणि नवीन गायकीचा आस्वाद आपल्याला यातून मिळणार आहे. नव्या निर्मितीचं नवखेपण खरं म्हणजे अलौकिकच असतं ना कलावंताला. तसाच अनुभव या ठिकाणी आपल्याला येणार आहे. यातील पहिलं गीत सादर करण्यासाठी येत आहेत पुण्याच्या जान्हवी अमित गोखले. हे गीत लिहिलंय त्यांचे पतिराज श्री अमित गोखले यांनी आणि संगीतबद्ध करून गायलंय स्वतः जान्हवीजींनी. अशा दुहेरी भूमिकातलं त्यांचं हे गीत ऐकताना आपल्याला निश्चितच आनंद होईल. शब्द अतिशय छान आहेत. श्वासात श्वास माझ्या मिसळून घे पुन्हा तू, श्वासात श्वास माझ्या मिसळून घे पुन्हा तू, गंधाळलेली फुलेही उधळून घे पुन्हा तू, गंधाळलेली फुले उधळून घे पुन्हा तू. गंधाळली फुले उधळून
वा, जान्हवी, खूप छान. अभिनंदन तुमचंही आणि श्री अमित गोखले यांचंही. तुमच्या जोडीदाराने हे खास तुमच्यासाठी लिहिलेलं प्रेमगीत दिसतंय. स्वरसाजही तुमचा आणि गायलतही छान. गीतकार, संगीतकार आणि गायिका घरातच असल्यावर माहोल काव्याचा आणि संगीत मैफिलीचाच. अशा छान छान रचना आणि गाणी करत राहा, आनंदाची निर्मिती करत राहा. खूप खूप शुभेच्छा. अमितजींच्या अतिशय सुंदर अशा शब्दांना जान्हवी ताईंनी संगीतही दिलं आणि गायनही केलं. प्रेमाची भावना छानपणे मांडली गेली या गाण्यात आणि निश्चितच आम्हाला या गाण्याचा आनंद मिळाला. खूप छान झालं गाणं तुमचं. गंधाळलेली फुले आणि त्यामुळे सुगंधित झालेल्या श्वासानंतर नवोन्मेष गटातील पुढील गीताकडे आपण वळतोय, जे सादर करण्यासाठी येत आहेत तन्वी सांगलीकर. या गीताने आपल्याला पुन्हा एकदा हव्याशा वाटणाऱ्या त्या पावसात भिजायला जायला आवडेल. शब्द अतिशय छान आहेत. पाऊस पडतो रिमझिम बाई, पाऊस पडतो रिमझिम बाई, भिजतो मांडव भिजते जाई, भिजतो मांडव भिजते जाई. तर चला पुन्हा एकदा पावसाचा आनंद घ्यायला. पाऊस पडतो रिमझिम बाई, पाऊस पडतो रिमझिम बाई, भिजतो मांडवा भिजते जाई, पाऊस पडतो रिमझिम बाई, पाऊस पडतो रिमझिम बाई. पानो पानी ओली सळसळ करी गुदगुल्या वारा वखळ, पानो पानी ओली सळसळ करी गुदगुल्या वारा वखळ, कळी कळीचे शहारले दळ, कळी कळीचे शहारले दळ, सुगंध तिला दे जांभई, पाऊस पडतो रिमझिम बाई, पाऊस पडतो रिमझिम बाई. शहारलेले अंग मुरडता वेल वाचते पडता पडता, शहारलेले अंग मुरडता वेल वाचते पडता पडता, पाना मागे घुसून दडता, पाना मागे घुसून दडता, सहज कळीचे कुसुमच होई, पाऊस पडतो रिमझिम बाई, भिजतो मांडवा भिजते जाई, पाऊस पडतो रिमझिम बाई. बहरून येता अवघी अंगे आनंदावर गंध तरंगे, बहरून येता अवघी अंगे आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा चोरून पाही, पाऊस
पडतो रिमझिम बाई भिजतो मांडवा भिजते जाई पाऊस पडतो रिमझिम बाई पाऊस पडतो रिमझिम बाई. श्रेष्ठ कवी श्री ग दि माडगूळकर यांची सुरेख रचना आणि नितांत सुंदर चाल श्री उमेश नेरकरजींची. तन्वी, तुम्ही गायलातही खूप छान. तुम्हाला उत्तम आवाजाची देणगी मिळाली. आवाजात लवचिकता आहे आणि तुमचा अभ्यासही दिसतो गाण्यात. शब्द आणि स्वरातून तुम्ही खरंच आनंदाची बरसात केली. असं छान गात रहा. खूप खूप शुभेच्छा. तन्वीजींना मिळालेली आवाजाची देणगी, त्यांच्या आवाजातील लवचिकपणा आणि गाण्याचा अभ्यास यामुळे ही नवीन निर्मिती निश्चितच खूप आगळीवेगळी झाली आणि श्रोत्यांना आनंद देणारी झाली. खूप छान. बरसणारा पाऊस, ऋतूंची विविध रूपे आणि अवीट गाण्यातून मिळणारा गीत सुगंध काही आपल्यापासून दूर जाईल असं मला तरी वाटत नाही. तर असेच ऋतूंचे रंग रंगवी पुढील गीत सादर करतायत सौ माधुरी प्रशांत तळणीकर. या गीताचे गीतकार आहेत श्रीयुत जयवंत हापण, तर त्यांचे पतिराज श्रीयुत प्रशांतजी तिळणकरांनी ते संगीतबद्ध केले. असं बहारदार गाणं ऐकूयात. रंग ऋतूंचे गंध फुलांना, रंग ऋतूंचे गंध फुलांना, ओठी गाणे बहर प्रीतीला. गंध फुलांना, ओठी गाणे बहर प्रीतीला. रंग ऋतूंचे गंध फुलांना, ओठी गाणे बहर प्रीतीला. रंग ऋतूंचे गंध फुलांना. क्षितिज भेटे निळान भाला.
फुलांना सांध्यमेघ संदेश सुखाचा सांध्यमेघ संदेश सुखाचा करुणी रीता घट दुःखाचा करुणी रीता घट दुःखाचा नवरंगाचा भरतो प्याला नवरंगाचा भरतो प्याला रंग ऋतूंचे गंध फुलांना ओठी गाणे बहर प्रीतीला रंग ऋतूंचे गंध फुलांना माधवीताई, छान झालं गाणं तुमचं. जयवंतजींचे शब्दही सहज सुंदर आणि प्रशांतजींनी दिलेली चालही अतिशय समर्पक आणि मोहक. रागदारीच्या वळणाने जाणाऱ्या गाण्यांना जे एक नादस्थैर्य असतं ते ऐकणाऱ्याला आकर्षून घेतं नक्कीच. तुम्हालाही आवाजाची छान देणगी मिळाली आहे. आवाजात माधुरी आहे आणि गायलातही गोड. पाऊसधारा, मोर पिसारा गाताना तुम्ही मल्हार रागाचा खूप छान उपयोग केला. चांगलं वाटलं ऐकताना. मस्त झालं गाणं. तुमची ही जोडी संगीतकार आणि गायिकेची दिसते. नवनवीन गाण्यांच्या निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान गात रहा. प्रशांतजींचं संगीत आणि माधवीताईंचा गोड आवाज असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी जुळून आला. गळ्यातलं माधुर्य आणि आवाजाला त्याला मिळालेली छानशी जोड तो छान जोपासला गेलाय असं प्रणितीताईंनी सांगितलं. आणि माधवीताई, पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं अभिनंदन. अतिशय छान गोड असं गाणं आम्हाला तुमच्यामुळे ऐकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. रसिक मित्रांनो, आपल्या या मैफिलीची संकल्पना ज्या 3 विषयांवर दिलेली आहे त्यापैकी प्रेम तर आपण अनुभवलंच. पावसातही चिंब चिंब भिजलो. आणि आता सफर करूया चांदण्याची. यानंतर भारावून टाकणारं हे गीत पुण्याचे अभिजित पंचभाई सादर करणार आहे. शब्द आहेत कविवर्य मंगेश पाडगावकरांचे. संगीत दिलंय जीवन धर्माधिकारी यांनी. आणि हे सुंदर असं गीत, श्रवणी असं गीत ऐकूयात. शब्द अतिशय मोहून टाकणारे आहेत. अवकाश भारलेला, अवकाश भारलेला प्राणात चांदणे, अवकाश भारलेला प्राणात चांदणे, दोघे अथांग आता संपूर्ण बोलणे. अवकाश भारलेला, अवकाश भारलेला प्राणात चांदणे, प्राणात चांदणे, दोघे अथांग आता, दोघे अथांग आता संपूर्ण बोलणे.
भारलेला स्वप्नातल्या जळिया स्वप्नातल्या जळिया ही चंद्रकोर हारे स्वप्नातल्या जळिया ही चंद्रकोर हारे श्वासात श्वास आदा श्वासात श्वास आदा गुंफून चालणे श्वासात श्वास आदा गुंफून चालणे अवकाश भारलेला अवकाश भारलेला पानातुनी म्हणाले पानातुनी म्हणाले हलकेच फूल गाणे पानातुनी म्हणाले हलकेच फूल गाणे नवतेच या क्षणाचे काहीच मागणी नवतेच या क्षणाचे काहीच मागणी हो अवकाश भारलेला प्राणात चांदणे दोघे अथांग आता दोघे अथांग आता संपूर्ण बोलणी संपूर्ण बोलणी हो अवकाश भारलेला अवकाश भारलेला वा अभिजितजी, तुमचं गाणं ऐकणं हा अतिशय आनंददायी अनुभव होता. कविवर्य मंगेश पाडगावकरांचं अप्रतिम गीत आणि जीवन धर्माधिकारीजींनी दिलेली अतिशय आल्हाददायी चाल, दोन्हींना तुम्ही छान न्याय दिला. सूर, शब्द, अर्थ आणि भाव याचा एकात्म संकलित परिणाम खूप छान साधला गेला तुमच्या गाण्यातून. गात रहा असंच मस्त. खूप खूप शुभेच्छा. अभिजितजींनी गाण्याला दिलेला परिपूर्ण असा न्याय, त्यामुळे त्यांचं हे गाणं ऐकणं हा अतिशय आनंददायी क्षण असल्याचं प्रणितीताई म्हटल्या. खरंच गाणं आनंद देणारं असतं, पण ते जर जीव ओतून गायलं गेलं तर ते अधिकच छान वाटतं आणि मनाला मोहून टाकतं. मी तर एवढंच म्हणेन, अभिजितजी गाये जा गाये जा. रसिक मित्रांनो,
नवोन्मेष गटातील 4 नवीनतम आणि बहारदार गाण्यांनंतर पुढील गीत सादर करतायत आरती अग्रवाल म्हात्रे, ज्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्रात वैज्ञानिक अधिकारी असून त्यांनी संगीताचं शिक्षण भोपाळच्या पंडित नंदकिशोर शर्मा, पंडित सज्जनलालजी भट्ट तसेच ग्वालियरच्या विदुषी श्रीमती शोभना सप्रे आणि मुंबईच्या श्रीमती नम्रता मिश्रा अशा विविध मान्यवरांकडून घेतलं असून मराठीच्या आवडीमुळे त्यांनी आपल्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं माझ्या लक्षात आलेलं आहे. चिंब चिंब भिजवून टाकणारा पाऊस हा आपल्याला सर्वांनाच मोहून टाकतो. या गीताचे बोल आहेत अश्विनी शेंडे यांचे आणि संगीत दिले या पिढीतील उमदे संगीतकार निलेश मोहोरी यांनी. ऐकूया हे गीत घन आज मनावर बरस. सुख पावसा परी यावे, आयुष्यवन हे भिजावे. सुख पावसा परी यावे, आयुष्यवन हे भिजावे. स्पर्शून आसवाना या मातीत लागसावे. जरी भाटले आभाळले तरी नवा रंग हो. घन आज बरसे मनावर हो. घन आज बरसे अनावर हो. चाहूल कुणाची त्यावर हो. घन आज बरसे अनावर हो. सुख पावसा परी यावे, आयुष्यवन हे भिजावे. स्पर्शून आसवाना ह्या मातीत रुजावे. जरी भाटले आभार हे तरी नवा रंग हो. घन आज बरसे मनावर हो. घन आज बरसे अनावर हो. चाहूल कुणाची त्यावर हो. घन आज बरसे अनावर हो. घेऊन गिरकी पानावरती थेंब उतरले. वाऱ्याच्याही पायी वाजती पैंजण ओले हो. घेऊन गिरकी पानावरती थेंब उतरले. वाऱ्याच्याही पायी वाजती पैंजण ओले. ही धूल सावळी पडे, ही धूल सावळी पडे. झिरपले झुके हिरव्या रानावर हो. घन आज बरसे मनावर हो. घन आज बरसे अनावर हो. चाहूल कुणाची त्यावर हो. घन आज बरसे अनावर हो. मिटले आता मधले अंतर. पाऊस पडून गेल्यानंतर, पाऊस पडून गेल्यानंतर घडून जाईल नाजूक ओले काही. मन होईल हळवे कातर. पाऊस येईल पुन्हा, पाऊस येईल पुन्हा.
चाहुल सुखाची त्यावर हो धन आज बरसे अनावर आरतीताई, तुम्ही जे गाणं निवडलंय त्याची शब्दरचना आणि चाल इतकी सुंदर आहे की पाऊस पडत नसताना सुद्धा पाऊस पडत असल्याचं भास होईल आणि मन प्रेमाने चिंब भिजेल. अश्विनी शेंडेंचे सुरेख शब्द, गुणी संगीतकार निलेश मोहरी याचं अप्रतिम संगीत आणि स्वप्नील बांदोडकरनी इतकं छान गायलंय की मनाला सतत ताजा टवटवीत करेल. तशीच आनंद निर्मिती करण्याचा तुमचा प्रयत्न छान होता. तुमच्या गाण्यात आत्मविश्वासही होता. सुराचं भान सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर टिकवता आलं ना आणि शब्दांचे उच्चार आणि शब्दफेक अर्थ आणि भावाला अनुसरून झाली तर तुमचं गाणं खूप जास्ती छान होईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मनाला टवटवीत ठेवणारं अशा गाण्याची निवड आणि अतिशय सुंदर अशा आवाजाची त्याला दिलेली जोड, त्यामुळे ते गाणं अधिकच प्रभावी झालं आणि मनाला त्याने खूप आनंद दिला. आरतीजी ह्या हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांच्या या गाण्यानंतर मी एवढंच म्हणेन की आप तो बस छा गए. पुढील गीत सादर करतायत मूळचे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूरचे राजेंद्र गलगले, जे पेशाने टेक्स्टाईल इंजिनियर असून त्यांचं सध्या वास्तव्य इंदोर मध्य प्रदेश येथे आहे. वडिलांकडून राजेंद्रजींना संगीत वारसा मिळालाय. पुण्यात सौ विद्या धर्माधिकारी यांच्याकडे त्यांनी गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. क्लासिकल संगीत शिकता न आल्याची खंत त्यांना आहेत, पण इंदोर येथे विदुषी सौ शुभदा मराठे यांच्याकडे सुगम संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले. विशेष सांगायचं म्हणजे मरहूम मोहम्मद रफी साहेबांची गीत ते फार सुंदर तऱ्हेने पेश करतात. वेगवेगळ्या शब्दात सांगायचं तर पावसाचं वर्णन शहरागणी कसं करता येईल बघा. पुण्याचा पाऊस बायकांसारखा, माफ करा हे जरा जास्तच होते. त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलतही नाही, नुसती दिवसभर रिपरिप सुरू. मुंबईचा पाऊस हा प्रेयसीचा भावा किंवा बापासारखा कधी येऊन टपकेल हे सांगता येत नाही. कधी धो धुवून निघून जाईल याचाही भरोसा नाही. पण राजेंद्रजींच्या कोल्हापुरी पावसाची बातच कुछ और. हा घरजावयासारखा मुक्कामच. रहा म्हणायची सोय नाही, ही जा म्हणायची सोय नाही. तेव्हा अशाच पावसाबद्दल पुढील गीत सादर करतायत राजेंद्रजी. कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला. कधी रिमझिम कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला. कधी टपोऱ्या थेंबांचा आला ऋतू आला. कधी पुलकित हर्षाचा
हळव्या क्षणस्पर्शाचा आला ऋतू आला, ऋतू आला, ऋतू आला. कधी रिमझिम रिमझिम झरणारा आला ऋतू आला. पानावर थिरकत नाचे पाणी, मनामध्ये झुलतात गाणी दिवाणी. साद गंधातुनी ओल्या मातीतुनी, साद गंधातुनी ओल्या मातीतुनी आला ऋतू आला, ऋतू आला. कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला. अंग अंग स्पर्शताती मोती रुपेरी, आठवेती अनावर भेट धुरी. मन चिंबवले शहारत बोले, मन चिंबवले शहारत बोले. आला ऋतू आला, ऋतू आला. कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला. हा पाऊस वागे तुझ्या सारखा, हा येतो नि जातो तुझ्या सारखा. हा पाऊस वागे तुझ्या सारखा, हा येतो नि जातो तुझ्या सारखा. ऊन पावसाचा खेळ श्रावणाचा, ऊन पावसाचा खेळ श्रावणाचा. आला ऋतू आला, ऋतू आला. कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला. कधी टपोऱ्या थेंबांचा आला ऋतू आला. पावसाची वेगवेगळी रूपं आणि त्यानुसार बदलत जाणारे मनाचे भावतरंग. जसे नितीन आखवेंनी त्यांच्या गीतात फार छान चितारले, तसे राजेंद्रजी गाण्यातून तुम्ही हे फार मस्त दाखवलं.
श्रीधर फडकेजी यांची ही सुरेख स्वररचना गायला अतिशय अवघड आहे, पण तुम्ही ती खूप छान पेललीत. भावसंगीतात शब्दांचं फार महत्व असतं. चालीची सुरावट गळ्यातून नुसती फेकून चालत नाही. स्वरातून योग्य तो भावाविष्कार करता आला पाहिजे, जो तुमच्या गाण्यात दिसला. तुमच्या आवाजाला वजनही छान आहे आणि कोणत्या स्वरसंगती आणि हरकती किती वजनाने किंवा हळूवारपणे तरलपणे घ्यायच्या याचं चांगलं भान तुमच्या गाण्यात होतं. रियाज, मनन, चिंतन आणि लगन या चारही गोष्टी तुमच्या गाण्यात दिसल्या आणि गाणं परिणामकारक झालं. खूप खूप शुभेच्छा राजेंद्रजी तुम्हाला. राजेंद्रजींच्या आवाजातला असलेलं वजन आणि भावसंगीतातील शब्दांचं महत्त्व ओळखून त्यांनी हे गाणं खूप छान निभावलं. रियाज, मनन, चिंतन आणि लगन या 4 सूत्रांचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी ह्या गाण्याला अतिशय सुंदर असा न्याय दिला आणि गाणं खूपच श्रवणीय झालं. खूप खूप अभिनंदन राजेंद्रजी तुमचं. रसिक मित्रांनो, आपल्यासाठी अजून एक पाऊस गाणं घेऊन येत आहेत नाशिकच्या सौ शिल्पा मनीष कोरांनी. शिल्पाजींना लहानपणापासूनच गाण्याची आवड असल्यामुळे तो छंद त्यांनी जोपासला. तसा त्यांनी जळगाव येथील श्री मकरंद देशमुख, सौ तारे व श्री पुराणिक यांच्याकडे मध्यमापर्यंतचे शिक्षण घेतलंय आणि गाण्याचा छंद जोपासत त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. पाऊस आणि त्याविषयीची कवी कल्पना बघा कशी मजेशीर आहे. इंदिरा संत म्हणतात, नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. तर यशवंत मनोहर म्हणतात, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, आम्ही आसवांनी शेती भिजवली. आणि पाडगावकरांची बात क्या कहणे, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. निसर्ग कवी नादो महानोरांनी लिहिलेलं, हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं हे नितांत सुंदर गीत घेऊन येत आहेत. चिंब पावसानं रानं झालं आबादानी, झाकू कशी पाठी भरली चांदणं गोंधणी. चिंब पावसान रान झालं आबादानी, चिंब पावसान रान झालं आबादानी, झाकू कशी पाठी भरली, झाकू कशी पाठी भरली, चांदण गोंधणी बाई बाई चांदण गोंधणी, झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी, झाकू नको कमळन बाई एकांताच्या कोणी, रूपखणी अंगावरली, रूपखणी अंगावरली, सखे लावण्याची खाणी, लावण्याची खाणी, चिंब पावसान रान झालं आबादानी. राया तुझे हात माझ्या हातात गुंफोनी,
पांघरुणी राया तुझे हात माझ्या हातात गुंफुनी उन्हात चांदण आलं लाज पांघरुणी लाज पांघरुणी लाज पांघरुणी उन्हात चांदण आलं लाज पांघरुणी झाकू नको कमन बाई झाकू नको कमन बाई सखे लावण्याची खाणी लावण्याची खाणी चिंब पावसान रान झालं आबादानी तुझ्या डोळ्यांच्या सालीत सावल्यांची राणी पाण्यामध्ये जिम्माधर आभाळस्मानी तुझ्या डोळ्यांच्या सालीत सावल्यांची राणी पाण्यामध्ये जिम्माधर आभाळस्मानी 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 पाण्यामध्ये जिम्माधर आभाळस्मानी झाकू कशी पाठीवरली झाकू कशी पाठीवरली चांदण गोंधळी बाई बाई चांदण गोंधळी चिंब पावसान रान झालं आबादानी चिंब पावसान रान झालं आबादानी थँक्यू 1987 साली सर्जा सिनेमात हे गाणं आलं होतं आणि त्याची गोडी आजही अवीट आहे. पंडित हृदयनाथजींनी स्वरबद्ध केलेली कविवर्य नाधो महानोर यांची सगळीच गाणी मन ओथंबून चिंब करणारी आहेत. महानोरजींच्या कविता मनाला एकदम रानातच घेऊन जातात. तसंच हे एक गावरान मराठमोळं गाणं. लता दीदी आणि सुरेश वाडकरजी यांनी गायलेल्या या गाण्याने एकेकाळी लोकांना वेड लावलं होतं. हे द्वंद्वगीत शिल्पाताई तुम्ही गायला निवडलं आणि तुमच्या परीने ते तुम्ही निभावलंच सुद्धा. एक दोन गोष्टी मी तुम्हाला सुचवीन. ज्या बाजाचं गाणं आहे ना त्या बाजाचा एक स्वतंत्र अभ्यास असतो. जसं आता हे गावरान गाणं आहे, ग्रामीण शब्द आहे, तर हे गाताना ह्याचे शब्दांचे उच्चार आणि शब्दफेक याच्याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. संस्कारित आवाज सुद्धा संस्कारित भासणार नाही अशा पद्धतीने ही गाणी गायली गेली पाहिजे. तुम्ही जरूर विचार करा याचा. मला वाटतं तुमचं गाणं खूप जास्ती छान होईल. खूप खूप शुभेच्छा शिल्पाताई. 3.5 दशकांपासून मराठी माणसाच्या कानात रुंजी घालणारं निसर्ग कवी नादो महानोरे यांचं हे गीत शिल्पाजींनी सादर केलं. गीत अतिशय छान झालं, पण त्याबरोबरच प्रणितीताईंनी त्यांना काही मौलिक अशा सूचना केल्या आणि
त्यांच्या या गीताचं कौतुकही केलं. खूप खूप शुभेच्छा शिल्पाजी. मित्रांनो, प्रेम या अतिशय सुंदर अशा भावनेला कुठलाही पर्याय आहे असं मला वाटत नाही. अशा वेळी गुलजारजींचे ते शब्द आठवतात. हमने देखे है इन आंखों की महकदी खुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्जाम न दो, सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो. प्रेम, स्नेह, वचन अशा हळुवार भावभावनांचं दर्शन घडवणारं भा. तांबेंचे शब्द आणि हृदयनाथांचं संगीत सादर करतायत पुण्याच्या सौ माधवीताई तळणीकर, ज्यांनी संगीतात MA केलं असून त्या संगीत विशारद आहेत. त्यांच्या गायनातील प्रथम गुरु त्यांच्या मातोश्री सौ विजया पांडे, तसेच श्रीमती निर्मलाताई वाळवेकर, श्रीराम तुळाणकर, श्रीत DV पणके, श्रीत नाथराव नेरळकर, पंडित गजाननबुवा जोशींच्या सुकन्या डॉक्टर सुचिता बीडकर अशा महान गुरुजनांकडनं त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलंय. गेल्या 23 वर्षापासून त्या संगीत अध्यापनाचं काम करतायत. तर ऐकूया हे अवीट गोडीचं गीत. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला. आज पासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. कनक बोल हा मरीची मारी, कनक बोल हा मरीची मारी, जोडी जो सुयशा. चक्रवाल हे पवित्र येची शांत गंभीर निशा. त्रिलोकगामी मानूच तैषा निर्मल दाही दिशा. साक्षी ऐसे अमर करूनी हे तव, कर करी धरिला. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. नाद जसा वेणूत ओ, रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात, रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, मनोहर
कविवर्य भारातांबे, पंडित हृदयनाथजी आणि लता दिदी या दिग्गजांनी अजरामर केलेलं गाणं माधवीताई तुम्ही निवडलं, यासाठी अभिनंदन. हे गाणं ऐकायला जितकं छान वाटतं तितकंच गाताना किती कठीण आहे हे जाणवतं. छोट्या छोट्या हरकती, मुरकी, मेंढ, बहलावे या सगळ्या गोष्टींचा खूप छान उपयोग या गाण्यात केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी माधवीताई तुमच्या सादरीकरणात होत्या. योग्य तो भाव होता. चांगलं झालं तुमचं गाणं. हे गाणं, मूळ गाणं जितक्या जास्ती वेळा ऐकाल तितके प्रत्येक वेळी त्याच्यातले नवनवीन बारकावे लक्षात येतील आणि नंतर गाताना प्रत्येक वेळी ते अधिक उंची गाठत जाईल. खूप खूप शुभेच्छा. अशीच छान छान गाणी गात राहा. सोपी जरी वाटत असली तरी गायला अतिशय कठीण अशी ही रचना जी 3 दिग्गजांनी आपल्यासाठी दिलेली आहे ती माधवीताईंनी सुंदररित्या सादर केली. आणि असेच छान छान गाणी म्हणत आम्हाला आनंद देत चला अशी शाबासकीची थापी त्यांनी दिली. माझ्या कानसेन रसिक मित्रांनो, यानंतरचं गीत सादर करणार आहेत सौ संगीता सोनवणे, ज्यांचं वास्तव्य पुण्यात असून कैलासवासी के.टी. जोशी यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीत तर सुगम संगीत कैलासवासी गोपाळराव मिरीकर व कैलासवासी जयंत करंदीकर यांच्याकडून घेतले. महाविद्यालयीन काळात त्यांना गायनाचे अनेक बक्षिसे मिळालेत. परदेशातील वास्तव्यात त्यांनी तेथील महाराष्ट्र मंडळे, इंडियन कम्युनिटीच्या अनेक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवलाय. मायदेशी भारतात परतल्यावर अनेक प्रथितयश कलाकारांबरोबर आणि स्वतःचेही त्यांनी असे वेगळे कार्यक्रम सादर केलेत, जसे की बहार शब्दसुरांचा, गीत संध्या अशा अनेक संस्थेशी सौ संगीताजी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या नावातच संगीत असल्यामुळे ही संगीत साधना अव्याहतपणे चालू राहील याबद्दल शंका नाही. नवनवीन रेसिपी आणि केक बनवण्यात त्यांचा हातखंड आहे. बघूया कधी योग येतो तो आस्वाद घ्यायचा, पण त्याआधी आपण घेऊया त्यांनी गायलेल्या गीताचा आस्वाद. 1954 सालच्या ऊन पाऊस या चित्रपटातील शब्द प्रभू ग. दी. माडगुळकरांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं हे सुरेल असं गीत. एकटी मी दे आधार, छेड हळू हृदय तार, ऐक आर्त ही पुकार, सांजवात ये उजळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. एकटी मी दे आधार, छेड हळू हृदय तार, एकटी मी दे आधार, छेड हळू हृदय तार, ऐकार्त ही पुकार, ऐकार्त ही पुकार, सांजवात ये उजळी, ये उजळी, पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी.
आस खुळी आस खुळी पाहिजे सतू जवळी पाहिजे सतू जवळी या कातर वेळी पाहिजे सतू जवळी पाहिजे सतू जवळी पाहिजे सतू जवळी 50 वर्षांपूर्वीचं हे गाणं अजूनही ताजं वाटतं. बाबूजींनी संगीत दिलेल्या अनुपम गोडीच्या अनेक गाण्यांपैकी हे एक. संगीताताई, तुमच्या आवाजात एक वेगळी गोडी आहे. गाण्याचा अर्थ मनात घेऊन तुम्ही ते सादर केलं हे गाणं ऐकताना जाणवलं. हे गाणं आशाताई आणि मालतीबाई पांडे या दोघींच्याही आवाजात रेकॉर्ड झालेलं आहे. चाल तीच आहे, पण कडव्यांचे शब्द वेगवेगळे आहेत आणि दोघींनी आपापल्या शैलीत गायलं. संगीताताई, मला आवडलं ते तुम्ही त्या दोघींच्या आवाजाची नक्कल न करता स्वतःचं करून ते गाणं गायला. चांगलं वाटलं ऐकायला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अवीट गोडीचा आवाज लाभल्याने सादरीकरण निश्चितच खूप छान झालं आणि मूळ गायिकेपेक्षाही गाणं आपलं करून गायल्यामुळे ते अधिकच बहारदार आणि उठावदार झालं. संगीताजी, खूप खूप अभिनंदन तुमचं. मित्रांनो, या संगीत महोत्सवात पुढे जाताना हे चराचर व्यापलेल्या भगवंताकडे केलेली भक्तिपूर्ण अशी विनवणी सादर करतायत पुण्याच्या सौ स्नेहा मिलिंद भांगे. 1992 साली गंधर्व महाविद्यालयातून त्या संगीत विशारद झाल्यात. त्यानंतर 1996 मध्ये SNDT विद्यापीठातून संगीतात त्यांनी MA केलं. त्यांना ख्यातकीर्त गायिका मंजिरी ताई आलेगावकर यांच्याकडे शिक्षणाची संधी मिळाली याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. गेल्या 4-5 वर्षांपासून स्नेहाजी भावसंगीताचे कार्यक्रम करीत असतात. माणसाला पंख असतात या 1961च्या चित्रपटातील ययातिकार वि. स. खांडेकरांनी लिहिलेलं आणि मंगेशकर कुटुंबातील मीनाताई खडेकर यांच्या संगीताने सजलेलं हे मधुर गीत चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती, चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती, झोपडीत अंधारी वाचू कशी गाथा, ये जवळी घे जवळी, प्रिय सख्या भगवंता, प्रिय सख्या भगवंता. जवळी घे
काळजाला भिडणारे शब्द, खळेसाहेबांचं अप्रतिम संगीत आणि पंडित हृदयनाथजींचा दैवी स्वर, अंतःकरणाला भिडणारं गाणं आहे. शिरीषजी, मी दाद देते तुम्हाला की स्पर्धेत गाण्यासाठी म्हणून ह्या गाण्याची तुम्ही निवड केली. तुमचा आवाज चांगला आहे. गायलातही तुम्ही समजून, समरसून, मनापासून आणि विश्वासाने. काही काही जागा तर खूप छान आहे. चांगलं होतंय तुमचं गाणं. मला वाटतं चांगली तालीम जर तुम्हाला घेता आली, चांगल्या गुरूंकडे, आणि मेहनत घेतली तर खूप जास्ती छान होईल आणखीन गाणं तुमचं. खूप खूप शुभेच्छा शिरीषजी तुम्हाला. स्नेहाजींनी या गीतातून परमेश्वराने केलेली विनवणी आपण ऐकली. गाणं छान झालं, पण ते परिपूर्ण होण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना प्रणितीताईंनी त्याने केल्या आणि त्या छान गाऊ शकतील असा आत्मविश्वासही दाखवला. तर आपण स्नेहाजींना शुभेच्छा देऊया. गायिका कलावंतांच्या चौकारानंतर यानंतरचं पुढील गीत सादर करीत आहेत शिरीष पद्माकर डबी, जे मूळचे नाशिकचे असून त्यांचं गेल्या 42 वर्षापासून पुण्यात वास्तव्य आहे आणि ते ARAI या कंपनीत कार्यरत असून संगीताचं औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरी माता पित्यांकडून त्यांना गाण्याचे संस्कार मिळाले आहेत. उपजत गुणांना परिश्रमाची जोड देऊन क्षितिज, मनोगीत, रंगावली, जय मल्हार व CS कला मंडळ या संगीत समूहातून ते मराठी आणि हिंदी गीते सादर करतात. तबल्याचं प्राथमिक शिक्षण घेतल्यामुळे ताल पक्का होत गेला आणि मुळात नाशिककर असल्यामुळे द्राक्षाची गोडीही गाण्यात आली. प्रेमाचे मोहक्षण कधीच संपू नयेत ही भावना प्रत्येक प्रेम करणाऱ्याच्या मनात असते. प्रेमात एकमेकांना जपण्याचा प्रत्येक जण मनस्वी प्रयत्न करतो. अगदी आपल्या प्रेयसीला दृष्ट लागू नये म्हणून संदीप खरे लिहितात, भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली, भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली, पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले. पण जेव्हा सारं संपतं तेव्हा मनाची होणारी घालमेल पुढील गीतातून ऐकूया. भवानी शंकर पंडित यांचे शब्द आणि खळे काकांचं अतिशय सुमधुर असं संगीत, हृदयनाथांचा स्वर. तर ऐकूया गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोले, कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोले, परस्परांनी दिले घेतले,
परस्परांनी दिले घेतले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. हरित बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले, हरित बिलोरी वेलबुटीवरी शीतरसांचे प्याले. अन्योन्यानी किती झोकले, अन्योन्यानी किती झोकले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे. निर्मल भावे नव देखावे, भरुनी दोन्ही डोळे. तुम्ही मिळूनी रोज पाहिले, तुम्ही मिळूनी रोज पाहिले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकावरी उधळले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. काळजाला भिडणारे शब्द, खळेसाहेबांचं अप्रतिम संगीत आणि पंडित हृदयनाथजींचा दैवी स्वर, अंतःकरणाला भिडणारं गाणं आहे. शिरीषजी, मी दाद देते तुम्हाला की स्पर्धेत गाण्यासाठी म्हणून ह्या गाण्याची तुम्ही निवड केली. तुमचा आवाज चांगला आहे, गायलातही तुम्ही समजून, समरसून, मनापासून आणि विश्वासाने. काही काही जागा तर खूप छान आहे. चांगलं होतंय तुमचं गाणं. मला वाटतं चांगली तालीम जर तुम्हाला घेता आली, चांगल्या गुरूंकडे आणि मेहनत घेतली, तर खूप जास्ती छान होईल आणखीन गाणं तुमचं. खूप खूप शुभेच्छा शिरीषजी तुम्हाला. खळे काकांनी संगीतबद्ध केलेलं हे अजरामर गीत शिरीषजींनी या स्पर्धेसाठी निवडलं, ही खरंच कौतुकाची बाब आहे. छानशी तालीम जर त्यांना मिळाली आणि रियाज जर केला तर याहूनही ते छान गाऊ शकतील, हे मत प्रणितीताईंनी त्यांच्या बाबतीत दिलंय आणि ते अगदी खरंय. मलाही खात्री आहे की त्यांच्या आवाजातला हा गोडवा निश्चितच आमच्या कानसेनांना कायम आनंद देत राहील. खूप खूप अभिनंदन शिरीषजी तुमचं. शेवटचं गीत सादर करणार आहेत पुण्याचे अभिजित पंचभाई, त्यांनी नाशिकच्या मालती निपाणकर यांच्याकडून जयपूर गायकीची तालीम घेतली आहे आणि ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.
गीत रामायणाचे स्वतंत्र कार्यक्रम ते करतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं गेल्या 15 वर्षांपासून रामनवमीच्या मुहूर्तावर स्वखर्चाने गीत रामायणाचे कार्यक्रम सादर करतात आणि त्यांना श्रीयुत आनंद माडगुळकर आणि श्रीयुत प्रभाकर जोग या मान्यवरांच्या हस्ते शाबासकी मिळाली आहे आणि आशीर्वादही. श्री संत सेवा संघ या संस्थेसाठी अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक शिडींसाठी अभिजितभाईंनी गायन केलं असून ते कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी गाणी सादर करतात. या गीताच्या अनुषंगाने मला माझ्या हिंदी रचनेतील 2 ओळी आठवल्या. त्या अशा की जीते जी रोता रहा मरने पर भी रुलाया गया, जीते जी रोता रहा मरने पर भी रुलाया गया, जब मेरी ही अर्थी को कांधा देने मुझे बुलाया गया. तर मित्रांनो, थोडक्यात काय की हे मार्गक्रमण आपल्याला एकट्यानेच करायचं असतं. हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातील शीर्षक गीत, शांताबाईंचे शब्द आणि संगीत आणि स्वर बाबूजी अर्थात सुधीर फडकेंचा. ऐकूया गीत. हा माझा मार्ग ऐकला, हा माझा मार्ग ऐकला, शिंदलो तरी चालणे मला, हा माझा मार्ग ऐकला. दिसले सुख तो लपले फिरुनी, पुरले नशिबी झुरणे दुरुनी, झुरणे दुरुनी. बघता बघता खेळ संपला, हा माझा मार्ग ऐकला. सरले रडणे उरले हसणे, भवती रचितो भलती व्यसने, भलती व्यसने. विझवू बघतो जाळ आतला, हा माझा मार्ग ऐकला. जगतो अजुनी जगणे म्हणून, जपतो जखमा हृदयी हसुनी, हृदयी हसुनी. छळते अजुनी, छळते अजुनी. स्वप्न ते मला, हा माझा मार्ग ऐकला. शिंदलो तरीही चालणे मला, हा माझा मार्ग ऐकला.
माझा मागे वा अभिजितजी, तुमचं गाणं ऐकणं हा अतिशय आनंददायी अनुभव होता. कविवर्य मंगेश पाडगावकरांचं अप्रतिम गीत आणि जीवन धर्माधिकारीजींनी दिलेली अतिशय आल्हाददायी चाल, दोन्हींना तुम्ही छान न्याय दिलात. सूर, शब्द, अर्थ आणि भाव याचा एकात्म संकलित परिणाम खूप छान साधला गेला तुमच्या गाण्यातून. गात रहा असंच मस्त. खूप खूप शुभेच्छा. प्रेमभंग झालेल्या व्यक्तीला आलेलं वैफल्य तुमच्या गाण्यातून अभिजितजी पोचलं श्रोत्यांच्या काळजापर्यंत. शांताबाई शेळकेंचे दुःख आणि उदासी भरलेले शब्द आणि बाबूजींची हृदय पिळवटून टाकणारी चाल. गाणं म्हणजे नुसती चाल नसते, स्वर आणि शब्द नसतात. केवळ अर्थ नाही तर अर्थ आणि भाव दोन्ही जेव्हा गाण्यात उतरतात तेव्हा ते गाणं परिणामकारक होतं, अंतःकरणाला भिडतं. या सगळ्या गोष्टींचा विचार तुमच्या गाण्यात दिसला अभिजितजी. खूप छान झालं गाणं तुमचं. अशीच गाणी छान छान गात राहा. खूप खूप शुभेच्छा. मानवी आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारं हे आगळं वेगळं गाणं, पण गाण्यात ज्यावेळेला अर्थ आणि भाव एकत्र येतात तर ते गाणं निश्चितच खूप आनंददायी ठरतं. असंच हे गाणं अभिजितजींनी आमच्यासाठी सादर केलं आणि आम्हाला या गाण्याचा खूप आनंद मिळाला. असेच आपण गात राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.